हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आणखीन एक किचन टिप्सचा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे आपल्या किचनमध्ये ज्या वुडनच्या वस्तू असतात, म्हणजे लाकडांपासून बनलेल्या ज्या वस्तू असतात, बेलन, पोळीपाट किंवा पाठे वगैरे, त्याला काही दिवसांनी वाळशी किंवा वाळशी म्हणता येईल, त्याला वाळवी लागायला लागते। तर ती लागू नये म्हणून काय आपण काळजी घ्यायची आहे त्याच्यावर हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय यूज करते माझ्या किचनमध्ये, जेणेकरून माझे जे लाकडाचे वस्तू आहेत ते छान राहतात, सेफ राहतात आणि भरपूर काळ टिकतात। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी मी इथं खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे। तर तुम्ही कोणताही तेल घेऊ शकता, पण मी इकडं खोबऱ्याच्या तेलाचा वापर करते। तर हे जर तुम्हाला सगळं करायचं नसेल तर तुम्ही वुडन ऑइल जे मिळतात मार्केटमध्ये त्याचा पण वापर करू शकतात, पण मी हे घरीच बनवते आणि ह्याचे 100। तर तेल गरम झाल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे। 2 चमचे एवढा ओवा घातलेला आहे। चांगलं तडतडू द्यायचं आहे, जेणेकरून ओव्याचा पूर्ण जो स्मेल वास असतो तो तेलात उडला पाहिजे, पूर्ण मिक्स झाला पाहिजे। आणि नंतर ना त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे कोरफड मी धुवून घेतलेली आहे स्वच्छ, आणि काही गर वगैरे काढलेले नाही आहे, तसंच घातलेलं आहे। याच्यामध्ये छान तेलामध्ये कोरफड थोडीशी शिजू द्यायची आहे, तळली पाहिजे, असा कलर चेंज झाला पाहिजे, जेणेकरून फुटून त्याच्यातला गर हा तेलात मिक्स व्हायला लागेल। तर बघा, हे असं दिसतं, तेलाचा कलर बी चेंज झालेला आहे, कोरफड एकदम माऊसच झालेली आहे। आता पुढे काय करायचं आहे बघा, हे माझे घरातले वुडनच्या वस्तू म्हणजे लाकडी वस्तू आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये असतात। बेलन आहे, डाळ घोटणी आहे, आणि हे पोळीपाट आहेत 2। तर बघा, आणि पाटा आहे, आणि जो लाकडाचा चाकू असतो तो पण आहे। तर मी महिन्यातून एकदा तर हे असं करत असते। आणि आता तेल थोडंसं थंड झालेलं आहे। पहिला एक पेपर ठेवायचा आहे खाली, आणि आता तुम्हाला वाटतं की हे किती क्लीन आहे म्हणून ताराची घासणी घ्यायचं आहे, पाणी न लावता कोरडं ह्याच्यावरती घासून घ्यायचं आहे। तर बघा, आता थोडं दिसायला लागेल तुम्हाला, बघा कोरड्या घासणीनंच पूर्ण आपल्या लाकडाच्या वस्तू घासून घ्यायच्या आहे। आपल्या डोळ्याला दिसत नाही, पण ह्याच्यावरनं बारीक बारीक वाळवी साठलेली असते, ती या ताराच्या घासणीने पूर्ण निघून जाते, किंवा तुम्ही तो फिनिशिंगचा पत्रा असतो तो पण वापरू शकता। तर बघा, मी पूर्ण पहिल्या सगळ्या वस्तू ताराच्या घासणीने कोरड्या घासून घेते। आपल्या डोळ्याला बी दिसणार नाही एवढी बारीक बारीक वाळवी साठत असते ह्याच्यावरती। कानाकोपऱ्यामध्ये वगैरे व्यवस्थित मारून घ्यायचं आहे। तर बघा, तुम्हाला दाखवते मी किती क्लीन वस्तू वाटत होत्या, आणि एवढी सगळी वाळवी निघालेली आहे। वाळवी पोटात गेली असती तर काय झालं असतं बघा, किती वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात ह्या वाळवीनी। आणि आता सगळ्यात आधी पोळीपाट, बेलणं आणि डाळ घोटणी आणि चाकूला आपण तेलनं हे करणार आहेत, पाट्याला नंतरनं करणार आहे। आता फक्त ज्या आपण स्वयंपाकघरात वस्तू वापरतो त्याला आधी व्यवस्थित तेल लावून घेणार आहे। ही आपली जी साधी असते ना भांडे घासायची घासणी, ती घ्यायची आहे, आणि काही नाही, फक्त तेलात बुडवायचं आहे, आणि जेवढा तुम्हाला जोर लावता येईल तेवढं त्याला घासून घ्यायचं आहे असं। तर अशा प्रकारे बघा, सगळीकडं लावून घेते मी तेल डाळ घोटणीच्या खचामध्ये, आणि परत हाताने एकदा स्प्रेड करून घ्यायचं आहे तेल पूर्ण डाळ घोटणीवरती। कोरडी राहता कामा नये, सगळीकडे तेल लागलं पाहिजे त्याला। तर अशा प्रकारे आता रवी झाल्याच्या नंतरनं बेलणं आपल्या रोजच्या आयुष्यातलं महत्त्वाचं आहे। आपण रोज धुतो, कधी कधी ते वाळत नाही, तर त्या वाळत नसल्यामुळे सुद्धा वाळवी लागते। तर व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे, चाकूला पण लावून घेतलेला आहे। आणि आता जे पोळीपाट आहेत ते पोळीपाटांना पण लावून घेते, कारण आपण फक्त वरची बाजू धुतो पोळीपाटाची, आणि नंतरनं पोळीपाट वल्ला राहतो, आपल्याला वाटतं की वाळले, पण ते वाळलेलं नसतंय। आणि अशा प्रकारे त्याला हळूहळू वाळवी चढायला लागते, आणि तीच वाळवी न कळत आपल्या पोटामध्येही जाते। ह्याच्याने गॅसचे प्रॉब्लेम किंवा अन्न पचन न होणे असे प्रॉब्लेम होतात वाळवी पोटात गेल्याच्या नंतरनं। तर व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे। कडूवास ॲलोवेराचा आणि तिखटपणा ओव्याचा, त्याच्याने वाळवीचे किडे
ह्याला पकडणारच नाहीत. आणि आता फक्त पाट्यासाठी मी 3दा सांगते, फक्त पाट्यासाठी आपल्याला ह्या तेलामध्ये टाकून घ्यायची आहे डांबर गोळी. तुम्ही पोळीपाट किंवा बेलणं, चाकू, किचनमध्ये जे अन्नपदार्थांमध्ये वस्तू उपयोगी होतात त्या वस्तूंसाठी अजिबात डांबर गोळी वापरायची नाही. डांबर गोळी विषारी असते. फक्त पाट हा कसा आपण बसायला, उठायला, उभारायला वगैरे घेतो त्याच्यासाठीच पाट वापरतो आपण. तर डांबर गोळीचा खूप उग्र वास येतो तेलात टाकल्याच्या नंतरनं आणि कसंच वाळवी पकडत नाही. फक्त जे आपण किचनमध्ये उपयोगी करत नाही त्या लाकडांच्या वस्तूंलाच आपण डांबर गोळीचा उपयोग करायचा आहे. डाळ घोटणी, पोळीपाट, रवी, चाकू ह्यासाठी अजिबात डांबर गोळीचा उपयोग नाही करायचा आहे. तर पाट्यावरती पूर्ण तेल स्प्रेड करून घेते मी. तर बघा पाटा कसं आहे माहिती का, आपण पायाखाली घेतो, बसतोत वगैरे, पण कधी ओला होतो, आपण लवकर त्याच्याकडे लक्ष देत नाहीत किंवा पुसून तसाच ठेवून देतो. पण पाठ्यांना पण वाळवी लागायला लागते आणि पाठी लवकर खराब व्हायला लागतात. तर बघा जास्त तेल म्हणजे जेवढं होईल तेवढं मी लावायचा प्रयत्न करत असते, कारण तेल हे लवकर लाकूड हे वढून घेतं आणि जेवढ्या वेळ त्या पाठ्यांवरती म्हणजे लाकडांच्या वस्तूवरती त्याचा स्मेल राहील ना तोपर्यंत वाळवी त्याच्यावर चढत नाही, कारण त्याचा सगळ्याचा उग्र वास येत असतो. आणि नंतर ना ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत तेल लावलेल्या त्या सगळ्या उन्हामध्ये ठेवायच्या आहेत, जेणेकरून ते तेल ॲब्झॉर्ब करतील आणि थोडंफार वाळतील. पण असं मी अर्धा एक तासासाठी असंच उन्हामध्ये ठेवत असते, जेणेकरून जे तेल आपण ह्याला लावलेलं आहे त्या वस्तूंवरती व्यवस्थित लागेल. आणि तीन तीनदा आपल्याला हीच प्रोसेस करायची